सव्वा दोन अडीच वर्षापूर्वी मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेताना आम्ही सांगितलं होतं की मान्य उद्धव साहेबांना महाविकास आघाडी करायला जर कोणी लावलं असेल तर ते राऊतांनी लावलं। त्या राऊतांच्या ऐकण्यामुळं, त्यांच्या वाचाळ वक्तव्यामुळं अशा पद्धतीची अवस्था ही उबाटाची झालेली आहे। त्यामुळे राऊतांना म्हणाव, तुम्ही उबाटाचं काय होतंय ते बघत राहा, तुम्ही आमच्याकडे बघू नका। आमची संख्या ही आता 40 वरनं 57 झाली, 57 वरनं सुद्धा ती संख्या आम्ही वाढवू आणि माननीय मुख्य नेते पक्षाचे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे अपेक्षित वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना होतं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवसेना वाढलेली, शिवसेना फोपावलेली नजीकच्या काळात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच आजचा जो सोहळा आहे शपथविधीचा तो किती ग्रँड होईल असं वाटतं? पूर्ण नियोजन सरकारच्या वतीनं शपथविधी सोहळ्याचं झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी महायुतीचे सगळे प्रमुख नेते, भाजपचे नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्या सर्व तयारीचा, पूर्वतयारीचा आढावा, त्याची पाहणी करायसाठी गेलेले होते। त्या पद्धतीनं प्रत्येकाचं लक्ष त्या नियोजनावरती आहे आणि महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एवढा मोठा सोहळा होतोय। राज्याच्या नावाला साजेल असा दिमागदार सोहळा आज या ठिकाणी पार पडेल। नक्कीच एक शेवटचा प्रश्न, गृह खात्याचा तिढा सुटलाय का आणि गृह खातं आपल्याला मिळणार का? या बाबतीत मी मगाशी देखील सांगितलं, कुणाला कुठलं खातं मिळणार, कोण मंत्री होणार का नाही होणार, या बाबतीत शिवसेनेतले निर्णय घेण्याचे सगळे अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे या बाबतीत मान्य शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ठाकरेंना राऊतांनी महाविकास आघाडी बनवायला सांगितली असं देसाईंनी म्हटलंय।